संपूर्ण देशात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना खोतीदार व्यावसायिकांनी मात्र शेतकऱ्यांचा माल काढण्याचा बंद करून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे। या बंदमुळे शेतकऱ्यांची पंचायत झाली असून लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे। संचालक मंडळांनी निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। स्वर्गीय अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार येथील खोतीदार अनेक वर्षांपासून हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल काढून विक्रीसाठी उपबाजारात आणत होते। नुकतेच संचालक मंडळाची निवडणूक झाली। नव्या संचालक मंडळाने फतवा काढून खोतीदारांना या उपबाजारात व्यवसाय करण्यास मज्जाव केला आणि त्यांचे परवाने देखील रद्द केले। संचालक मंडळाच्या या जुलमी ठरावामुळे खोतीदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागितली। उपमुख्यमंत्र्यांनी संचालकांना सांगूनही संचालक मंडळाने मात्र आपला हेका कायम ठेवला आणि खोतीदारांना या बाजारात प्रवेश नाकारला। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खोतीदार व्यावसायिकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे। संक्रांतीचा मुहूर्त डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सर्व चारचाकी वाहने वडकी येथील एका मैदानामध्ये पार्किंग केल्या आणि सर्व शेतकऱ्यांना भाजीपाला न काढण्याचा निर्णय एकमताने घेतला। शेतकऱ्यांचा भाजीपाला काढणे बंद झाल्याने हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे 3 तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक मंडळाने पारंपरिक खोतीदार यांना मज्जाव करून शेतकऱ्यांवर देखील अन्याय केला असून सनदशीर मार्गाने मागणी करूनही संचालक मंडळांनी आपला हेका कायम ठेवला आहे। तर लाखो रुपयांचा माल जो काढणे वाचून राहिला आहे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। भाजीपाला काढणी वेळ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे। झालेले नुकसान संचालक मंडळ देणार आहे का असा उद्विग्न सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे। एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचा गाजावाजा करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। मनमानी करणाऱ्या संचालक मंडळापेक्षा प्रशासक बसवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। खोतीदारांनी शेताच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून एकदा मालाची किंमत ठरवल्यानंतर ऊन, वारा, पाऊस किंवा त्याच्या कोणत्याही घटनेमुळे जरी पीक काढून नाही गेलं तरी त्याला ते पैसे द्यावे लागतात। परंतु शेतकऱ्यांनी जर ते माल जर व्यवस्थित वेळेत जर काढून पोच नाही केला, विक्री नाही केला तर शेतकऱ्याचं पूर्णच नुकसान होणार आहे। आणि हे नुकसान टाळण्यासाठी जर हा घटक जर बंद केला तर शेतकऱ्याचं आर्थिक गडी कोलमडली म्हणूनच समजा। आता तसं पाहिलं तर शेतकऱ्यांना शेती पिकवणंच बंद करावं लागतं, भाजीपाला विशेषतः। कारण भाजीपाला पिकाचं पिकवण्यापेक्षा तो काढून बाजारामध्ये नेण्याचा खर्च आणि मजूर यासाठी वेळच नाही शेतकऱ्याकडे, आणि त्यांना दोन्ही गोष्टी करता येणं शक्यच नाही। म्हणून हा घटक जर बंद झाला तर शेतकऱ्याला भाजीपाला पीक घेणं बंद करावं लागेल। तसं पाहिलं तर हे सर्व संचालक मंडळ सुद्धा स्वतः शेतकरी आहेत आणि ह्याच संचालक मंडळांनी ह्याच व्यापाऱ्यांना यापूर्वी सुद्धा माल दिलेला आहे, तर आजही सुद्धा ही निर्बंध आणण्या अगोदर सुद्धा माल देत होती। असं असताना आता नेमकं असं काय घडलं की बाबा हे व्यापाऱ्यांना बंद करून शेतकरी संचालक मंडळांनी जर अशी जर व्यवस्था केली, शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्या वेळेमध्ये माल काढून शेतकऱ्याला जर योग्य बाजारभाव दिला, त्याची हमी जर दिली तर 100% शेतकरी काहीच अडचण करणार नाही। परंतु आज जर शेतीमालाची फक्त विक्री व्यवस्था जर संचालक मंडळाला जमत नसेल आणि निर्बंध आणून विक्री व्यवस्था होणार नाही आणि मुळातच शेती उत्पादनावरच जर गाला घातला तर तुम्ही व्यापारावर निर्बंध आणून काय करणार आहे? मी नामदेव एकनाथ हरपळे, फुरसुंगी, हवेली तालुक्यातील गावातून मी बोलतोय। आता जी मार्केट कमिटीने जे हा मुद्दा जो मांडलेला आहे तो आमच्यावर मोठा अन्यायकारक झालेला आहे। शेतकऱ्यांचे जे काय व्यथा आहे, शेतकरी बारीक शेतकरी 5 पांडाचा, 2 पांडाचा, 10 पांडाचा, तो शेतकरी आज तुम्हाला येऊन काय गोष्टी सांगत असेल, पण जो 10 एकरावाला शेतकरी आहे, 5 एकरावाला शेतकरी आहे, त्यांनी का मजुराची व्यवस्था कुठून करणार? तो मार्केट कमिटीने या गोष्टीकडे लक्ष द्यायचे कारणच काय होते? आजपर्यंत मार्केट कमिटी आज ओपन झालेली नाही। आज कित्येक वर्षापासून मार्केट कमिटीचा 21 वर्ष मार्केट कमिटी कशामुळे बंद झाली याचं उत्तर पहिलं संचालक बॉडीने द्यावं। आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या नुकसान झाल्या, माझ्या स्वतःची 5 एकर कोथमीर होती, मी तणनाशक मारून जाळून टाकली। व्यापाऱ्याला नाही याला परवडत नाही, व्यापारी येत नाही, 1000 आनंद 2000 आनंद, जर 2000 आणि 1000 जर माल जर नेला तर ते माल काढला जातो का? मी तणनाशक मारले, आज 4 दिवस झाले पंप चालू ठेवलेला आहे। कोथमिरी मी तणनाशक मारून जाळून टाकल्या कोथमिरी। कमिटी कोण आहेत? शेतकरीच आहेत ना।
मग तुम्हाला हेच मार्ग का सुचला आणि सवली झालेला करणारी माणसं का बाहेर काढता नाही आली, त्याच्यावरती तुमची गाठ नाही म्हणलं. मग आता तुम्ही मार्केट कमिटीला जे दलाल आहेत ते बिगर पैशाचे दलाली करतात का? ते बी कमिशनच घेतात ना. मग आता त्यांचे दलाली काढून हमाली काढून सगळं काढून का शेतकऱ्याच्या हातात गांठा येतो का? मग तसं इथं स्वतः शेतकरी माल विकत होता त्या बाजारामध्ये, त्याला परवडलं तर तो देत होता, नाही तर न देणार तसाच सोडून देत होता. मग आता बारक्या शेतकऱ्यांचा जर तुम्ही 5 पांडा 10 पांडावाल्यांचा जर शेतकऱ्याचा विचार केला, त्याला 2 पांड करतोय, घरातली 4 माणसं नेतोय, तो 200 500 जातोय, तो घेतोय. त्यांचा विचार करायचा का मोठ्या शेतकऱ्यांना त्याच्यात बारडायचंय, असा विचार करा. त्याच्यामुळे तर मार्केट कमिटीचं वाटवं झालं, 21 वर्ष बंद झाली. आणि आता तुम्ही संचालक बॉडी आणले तर ही पिल्ल तुम्ही बाहेर काढली. आम्हालाही पुढले मार्ग आहेत का? ती 5 वर्षात लगेच संपत नाही. 5 वर्षानंतर तुम्हाला काय बांबू द्यायचं ते आम्ही ठरवू. मग मी सदर वडकी येथील शेतकरी सागर शिवाजी वारे. माझ्या शेतामध्ये पालेभाजी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामध्ये कांदापात असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, शेपूची भाजी असेल, पालक असेल, अशा विविध पालेभाज्यांचं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेत असतो. तर सर्व माल घरी काढणे आम्हाला शक्य होत नाही. म्हणजे शेतातून मार्केटपर्यंत नेणे, त्याची विक्री करणे, हे सदर आम्हाला सगळं जमत नाही. मजुराअभावी अवघड झालेलं सगळं, मजूर भेटत नाही. तर आम्ही हा सर्व माल खोतदारांना देत असतो. खोतदार यांच्यावरती मार्केट कमिटीने जे काय बंधन लादले, त्याच्यामुळे खोतदारांना तिथं माल विक्रीस नेता येत नाही आणि आमच्या मालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. आमचा माल वेळेमध्ये न निघल्याच्या कारणामुळे खराब होत आहे आणि त्याचा आम्हाला बेनिफिट चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये भेटत नाही. आणि आम्ही कुठल्याही पालेभाज्या किंवा पिकं करत असताना लहान मुलांना ज्या पद्धतीने घरी संगोपन करतात, त्या पद्धतीने आम्ही या पालेभाज्यांचं संगोपन करत असतो. मला बी वाटतं, आम्हाला बी तळतळ की आम्हाला 2 पैसे भेटले पाहिजेत जास्तीत जास्त, तर ते सदर पैसे आम्हाला भेटत नाहीत. आणि आमच्या शेतकऱ्यांच्यावरती पण मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला आहे की सदर शेतकऱ्यांना प्रत्येकी 1000 गड्डी शेतामधून मार्केटमध्ये विक्रीस आणण्यास परवानगी दिलेली आहे. तर त्या पण निर्णयाचा आणि खोतदारांच्या वरती विनाकारण बंधनं लादल्यात, त्या निर्णयाचा मार्केट कमिटीने, संचालक मंडळाने पुनर्विचार करावा, ही आमची तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं सदर मार्केट कमिटी आणि संचालक मंडळाला विनंती. माझं नाव शिवाजी वारे, वडकी तालुका हवेली, जिल्हा पुणे. माझ्या शेतामध्ये भाजीपाला पिकाची पीक घेतो असतो आणि कांदापात असते, कोथिंबीर असते, पालक असतो, मेथी असते, असे बरेच प्रकारचे भाजीपाला आम्ही पिकवतो. आणि हा भाजीपाला शक्यतो आम्ही खोतीदारांना देत असतो पूर्वीपासून. परंतु अलीकडच्या काळात मार्केट कमिटीने खोतीदारावरती जे बंधन टाकले, त्याच्यामुळं आम्हाला एवढ्या पिकाचं घरी काढणं नियोजन जमत नाही. त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होते. आणि जरी आम्ही खोतीदारांना माल देत असलो तरी आम्हाला जवळजवळ मार्केट कमिटीच्या लेवलप्रमाणे घरी बसून पैसे मिळत असतात. त्याच्यामुळं हा खोतीदारांच्यावर जे बंधन टाकलेलं आहे ते मार्केट कमिटीने त्याचा पुनर्विचार करून पाठीमागे घेतलं पाहिजे. आणि मोठ्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय होतोय तो थांबवला पाहिजे. कारण मोठे शेतकरी एवढ्या मोठ्या पिकाचं नियोजन घरगुती मजुराअभावी करू शकत नाही. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव